हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि चविष्ट अशी अख्खा मसूरची भाजी. चला तर मग सुरुवात करूयात. त्यासाठी 1 वाटी मसूर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट आणि तेजपान. आता कुकरमध्ये तेल टाकून तेल गरम करून घेऊयात. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, तेजपान, कढीपत्ता, जिरे आणि आलं लसूण पेस्ट टाकून चांगलं परतून घ्यायचं. फोडणी चांगली परतल्यानंतर त्यात कांदा टाकून घेऊयात. कांदा टाकल्यानंतर त्यात मीठ टाकून कांदा चांगला गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा परतल्यानंतर त्यात टोमॅटो टाकून घेऊयात. टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊयात. आता टोमॅटो परतल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, मीठ, गरम मसाला आणि अख्खा मसूर मसाला टाकून घेऊयात. हे सगळं टाकून घेतल्यानंतर मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. मसाला परतल्यानंतर त्यात स्वच्छ धुवून घेतलेली मसूरची डाळ टाकूयात. मसूरची डाळ टाकून मिसळून घेतल्यानंतर आता त्यात हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून घेऊयात. कुकरला 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरच्या 3-4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करून झाकण ओपन करून घेऊयात आणि त्यात गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची. अशा प्रकारे आपली अगदी सोपी आणि साध्या पद्धतीने अख्खा मसूरची भाजी तयार आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.